पत्रकार बोल या ठिकाणी सर्व समाज बांधवांची आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासंदर्भात जी बैठक झाली, बैठकीमध्ये प्रत्येकाने आपापले विचार मांडलेले आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मुंबईला आपल्याला जे आंदोलन करायचं, जे आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात जे आंदोलन होणार आहे त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधवांच्या तालुक्यात जिल्ह्यात कशा प्रकारे बैठका घ्यायच्या आणि कशा प्रकारे आंदोलनाची दिशा ठरवायची या बाबतीत सर्व आता आमची गेली 2 ते 3 तास त्यामध्ये सर्वांनी आपापली मतं मांडलेली आहेत। पांडुरंगांना असतील, रामभाऊ असतील, बळराम तात्या, रामकृष्ण बिडवेर, विष्णू असेल, काही असतील, आमच्या सर्वांनी आपापली मतं मांडलेली आहेत। आता याच्यानंतर पुढची बैठक आमची 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे। ठिकाण हे आपल्या सर्वांना सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअप वरती आपल्याला त्या लोकेशन आणि ठिकाण दिलं जाईल। शक्यतो बैठक ही सकाळी 11 वाजताची असणार आहे। अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी बैठकीचं सर्व नियोजन केलं जाणार आहे, सर्व ठिकाण ठरवलं जाणार आहे। त्यामुळे येणारी पुढची बैठक ही 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणार आहे। अशा बैठकी महाराष्ट्रामध्ये सर्व तालुका जिल्ह्यात, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर असेल, सर्व ठिकाणी या बैठका होणार आहेत। आणि त्या बैठकीनंतर एक तारीख ठरवली जाईल। त्या तारखेला मुंबईच्या दिशेने त्याच्या आज जर का सरकारला सद्बुद्धी यावी आणि आरक्षणाची लवकर अंमलबजावणी सरकारने करावी अशी सर्वांचीच भावना आहे। मुंबईकरांना देखील वेठी धरावं अशी आमची कुणाची भावना नाही, परंतु जर का या बैठकीमध्ये देखील सरकारने आरक्षणाच्या बाबतीत योग्य भूमिका घेतली नाही, अंमलबजावणी जर का आमची जी गेली अनेक वर्षाची प्रलंबित मागणी ती पूर्ण केली नाही, तर नाईलाजास्तव आम्हा सर्वांना हा लाखोंचा मोर्चा जो कधी भूतोला भविष्यात झाला असेल आणि कधी एवढा मोठा हा धनगरांचा तांडव सरकारने बघितला नसेल असा तांडव मग त्या दिवशी मुंबईत सरकारला बघायला मिळेल। हे आजच्या या बैठकीत आमचं ठरलेलं आहे।